नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या स्टडी पॉइंट मराठी एक टेलिग्राम चॅनल ग्रुप आहे. हा टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची पीडीएफ आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आणि सर्व प्रश्न सुद्धा आपण या टेलिग्राम चॅनलला करून घेत असतो आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन सुद्धा या आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. तर मित्रांनो, सर्वांनी जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. चला तर बघणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. आज दिनांक 17 एप्रिल 2026. दररोज चालू घडामोडी प्रश्नांची सिरीज आपण या युट्यूब चॅनलवर सुरू केली आहे. चला तर मित्रांनो बघूया, सुरुवात करूया. हा प्रश्न मी काल दिला होता तुम्हाला, सोडवण्यासाठी याचे योग्य उत्तर जाणून घ्या. भारतीय लष्कराने उत्तर सिक्कीम मध्ये अडकलेल्या पर्यटक आणि स्थानिकांच्या सुटकेसाठी कोणते ऑपरेशन राबविले होते? हा प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असू शकतो, कारण लष्कराशी संबंधित आहे. तर काय याचं आन्सर काय आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ऑपरेशन हिम सेतू. बघूया आजच्या दिवसातील महत्वपूर्ण प्रश्न. पहिला प्रश्न, मे 2026 मध्ये ब्रिक्स आणि क्वाड गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित केली जाणार आहे? तर कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ब्रिक्सची स्थापना कधी झाली? तर 2006 या वर्षी झाली. याचे एकूण सदस्य देश किती येतात? आता सध्या किती वर्तमान 11 देश सदस्य देश आहे. क्वाडची स्थापना कधी झाली? 2007 मध्ये याची कल्पना मांडली गेली, पण 2017 मध्ये खऱ्या अर्थाने याचे काय पुनरुज्जीवन झाले. क्वाडचे सदस्य देश कोणते आहेत? भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न, भारताने कोणत्या वर्षापर्यंत कोको उत्पादनात 100% आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर कोणत्या वर्षापर्यंत? वर्ष 2040 पर्यंत. अधिक माहिती जाणून घेऊया याच्याबद्दल. 2040 पर्यंत कोको उत्पादनात भारताला 100% स्वावलंबी बनवणे हे याचं काय? याचं उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे. याचा उद्देश आहे. भारताला कच्च्या मालाच्या उत्पादकासोबतच जागतिक कोको प्रोसेसिंग हब म्हणून विकसित करणे. सध्याचे उत्पादन प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कोकचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026 ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर कोण ठरली पहिली भारतीय महिला? आर वैशाली. कोण ठरली? आर वैशाली ठरली आहे. या स्पर्धे कुठे आयोजित केली होती? तर सायप्रस या ठिकाणी आयोजित केली होती. अंतिम फेरीत तिने रशियाच्या कतेरिना लॅग्नो हिचा पराभव केला. जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती कोनेरू हम्पी नंतर दुसरी भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकतो, कारण आता ही लेटेस्ट स्पर्धा आली आहे. बघूया पुढचा प्रश्न. चौथा प्रश्न, कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने मासिक पाळीला मूलभूत हक्क म्हणून मान्यता देऊन संघटित आणि असंघटित क्षेत्रांमध्ये मासिक पाळी रजेचे धोरण अनिवार्य केले? तर कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय केले? तर कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयाने केले. हे धोरण 18 ते 52 वर्ष वयोगटातील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. हे खाजगी प्लस सरकारी या दोन्हींसाठी प्रत्येक ठिकाणी हे लागू असणार आहे. या अंतर्गत महिलांना दरमहा 1 दिवसाची पगारी रजा म्हणजेच वर्षाला एकूण 12 दिवस मिळेल. ही रजा घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची याला गरज नसणार आहे. कलम 21 नुसार न्यायालयाने स्पष्ट केले आहे की मासिक पाळी रजा ही सन्मानाने जगण्याचा अधिकाराचा एक अविभाज्य भाग आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न, गहू आणि भातासाठी जागतिक स्तरावरील FCA 3.0 प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे? तर कोणती ठरली आहे? ITC लिमिटेड. FCA काय आहे? तर फार्म सस्टेनेबिलिटी असेसमेंट. हे प्रमाणपत्र सस्टेनेबल ऍग्रिकल्चर इनिशिएटिव्ह म्हणजे साई या प्लॅटफॉर्मने विकसित केले असून ते जागतिक स्तरावर काय मान्य आहे. याची ITC कंपनीची स्थापना कधी झाली? तर 24 ऑगस्ट 1910. याचे मूळ नाव काय? तर इम्पेरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड. याचे मुख्यालय कुठे? तर व्हर्जिनिया हाऊस, कोलकाता या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न, इन्फोसिसने AI चलित क्रीडा कामगिरी सोल्युशन्सना चालना देण्यासाठी कोणाला जागतिक ब्रँड अँबॅसिडर बनवले? तर कोणाला बनवले? टेनिसपटू कार्लोस अल्काराज यांना बनविले आहे. पुढचा प्रश्न 7वा, कोणत्या बँकेने रिलायन्स जिओ सोबत भागीदारी करून जिओ फोनवर बॉब वर्ल्ड लाईट सादर केले? तर कोणत्या बँकेने? बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाची स्थापना कधी झाली? तर 20 जुलै 1908
याचे मुख्यालय कुठे होते? वडोदरा. म्हणजेच पूर्वीचे नाव काय होते? बडोदा या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न, मोंटे कार्लो मास्टर्स 2026 चे विजेतेपद कोणत्या टेनिसपटू खेळाडूने पटकवले? कोणत्या टेनिसपटू खेळाडूने पटकवले? तर जेनिक सिनर, इटली या खेळाडूने पटकावले आहे. पुढचा प्रश्न 9वा, भारतीय लष्कराची पहिली ब्ल्यू वॉटर सेलिंग मोहीम म्हणजे काय? समुद्र साहस कुठून सुरू करण्यात आली? कुठून सुरू करण्यात आली? मार्वे, मुंबई या ठिकाणून सुरू करण्यात आली. भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरी तर्फे ही मोहीम काय सुरू करण्यात? कोणातर्फे? रेजिमेंट ऑफ आर्टिलरी तर्फे. या मोहिमेसाठी 21 फूट लांबीच्या सीबर्ड क्लास सेलिंग बोटीचा वापर केला जात आहे. 10वा प्रश्न, अलीकडेच ग्रामीण भारतातील एक सायबर सुरक्षा जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रम ई सफर हर कोणत्या संस्थेने लॉन्च करतो? कोणत्या संस्थेने लॉन्च केलाय? तर सीडॅक हैदराबादने लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न बघूया, 11वा प्रश्न, विस्डेन लीडिंग वुमन्स क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूला गौरवण्यात आले? तर कोणत्या भारतीय, कोणाला? तर दीप्ती शर्मा यांना. आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न, पेटंट अर्जाच्या एकूण संख्येत भारतामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य ठरले? तर कोणते राज्य ठरले? तामिळनाडू. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. भारतातील पेटंट नोंदणी भारतीय पेटंट कार्यालय म्हणजे इंडियन पेटंट ऑफिस द्वारे केली जाते. तामिळनाडूमध्ये 37,953 पेक्षा काय जास्त अर्ज झाले आहे, दाखल झाले. तामिळनाडू राजधानीची काय आहे? तामिळनाडूची राजधानी काय? तर चेन्नई. याचे मुख्यमंत्री कोण आहे सध्या? तर M.K. स्टॅलिन. हा प्रश्न तुमच्यासाठी. या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? हे 2-3 महिने अगोदरचं प्रश्नपत्र आठवून ठेवायचं. योग्य उत्तर काय असणार आहे? तुम्ही याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते मित्रांनो आजच्या दिवसातील महत्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न. ही पीडीएफ तुम्हाला आपल्या स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. त्यामुळे तुम्ही या सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.